नमस्कार मित्रांनो, मी चेतन मोरे. स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज तुम्हाला मी दाखवणार आहे अक्कलकोट आणि सिद्धेश्वर मंदिर. तर समोर जो गेट आहे तो श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट ट्रस्टचा गेट आहे आणि त्याच्या समोर मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. हा मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. स्वामी समर्थ महाराजांचा मूळ ओरिजिनल फोटो अमेरिकेच्या कोड्या कंपनीने 1872 साली स्वामी समर्थ हयात असताना सर्व शिष्यगणासमवेतचा काढलेला हा कॅमेऱ्यातला भारतातला पहिला फोटो आहे. हे चोळप्पा महाराज, इकडचे खाली बसलेले चोळप्पा महाराजांचे जावई श्रीपाद भट, वरच्या बाजूला कोपऱ्यात हात जोडून उभे असलेले ते बाळप्पा महाराज, इथे समाधी आहे. आत खांद्यावर चौरी घेतलेले भुजंगा स्वामीचे सेवक, अक्कलकोटच्या राजांनी त्यांची त्या काळी नेमणूक केली होती. आणि पलीकडच्या पांढऱ्या साडीच्या वरच्या बाजूच्या सुंदराबाई, ज्यावेळेस त्या फोटोग्राफरने स्वामीची परवानगी न घेता फोटो काढण्याचा त्या कॅमेरामध्ये आटोकाट प्रयत्न केला त्यांनी, परंतु स्वामींनी त्याला कावळा माकड घार दाखवले बराच काळ. मग तो स्वामीला शरण गेला, माझी चूक झाली महाराज, आता तरी परवानगी द्या. तेव्हा हा फोटो आलेला आहे. हे मी जे काय सांगतो ते बखर पोथीमध्ये सुद्धा उल्लेख आहे. धन्यवाद.
तर अक्कलकोट ट्रस्टच्या गेटमधून तुम्ही आतमध्ये आलात का तुम्हाला 2 भक्तनिवास भेटतील. त्यातलं हे पहिलं भक्तनिवास आणि आम्ही जिथे स्टे लावतो ते हे भक्तनिवास आहे. भक्तनिवाससाठी तुम्ही आतमध्ये शिरला गेटमधून का तुम्हाला पहिला महाप्रसाद तिथे भेटतो ते भेटेल, महाप्रसाद भवन. त्याच्यानंतर तुम्ही लेफ्ट साईडला आतमध्ये गेले तर तुम्हाला एक भक्तनिवास लागेल. ते तुम्हाला 4 बेडचा एक रूम भेटतो. तिथे तुम्हाला 800 रुपये द्यावे लागतील. तसंच एक पुढे गेल्यावर अजून एक भक्तनिवास आहे, ते तुम्हाला 900 आहेत. दोघांमध्ये फक्त हाच फरक आहे की एक जो 800 रुपये घेतो त्याच्यामध्ये कॉमन टॉयलेट बाथरूम आहे आणि एक 900 रुपये घेतो त्याच्यामध्ये तुम्हाला रूममध्ये टॉयलेट बाथरूम भेटेल. तर तुम्हाला जे बेटर पडेल ते तुम्ही घेऊ शकता इकडे येऊन. तुम्हाला 100 रुपये वाचवायचे असेल तर तुम्ही 800मध्ये जाऊ शकता किंवा 900 रुपये देऊन तुम्ही इथं दुसरा भक्तनिवास तिथं पण तुम्ही ट्राय करू शकता. तुम्हाला भक्तनिवासमध्ये जर बुकिंग करायचे असेल तर तुम्हाला इकडे येऊनच बुकिंग करावी लागेल की बिकॉज इकडे ऑनलाईन बुकिंग होत नाही. तुम्हाला ऑफलाईन बुकिंगच करावं लागेल. तुम्ही इकडे येऊ शकता आणि बुकिंग करू शकता. इकडे खूप सारे रूम आहेत, तर इकडे तुम्हाला काही इश्यू होणार नाही. तर तुम्ही बघू शकता इकडे खूप सारे रूम अवेलेबल आहेत आणि तुम्ही जर प्रत्यक्ष भेट दिली इकडे तर तुम्हाला रूम अवेलेबल भेटतील. रूम आहे, रूम बघा 4 बेडचा रूम असतो. 1 2 3 4 खूप मोठा रूम आहे. आरामात 4 जण राहू शकतात. तर वॉशरूम आहे. आंघोळीसाठी स्वच्छ असतं सगळं. तर तुम्ही नक्की भक्तनिवासमध्ये राहायला येऊ शकता. तर आता आम्ही आलो आहोत सोलापूर एसटी डेपोत आणि आम्ही इकडून जाणार आहोत सिद्धेश्वर मंदिराकडे. तर सिद्धेश्वर मंदिर हे 2 किलोमीटर अंतरावर आहे. तर तिकडे तुम्हाला जाण्यासाठी रिक्षा करावी लागेल. आम्ही आता सिद्धेश्वर मंदिराच्या परिसरात आहोत आणि तुम्ही बघू शकता समोरच मंदिर आहे. खूप मोठं आणि भव्य मंदिर आहे. आम्ही आता सोलापूर स्टेशनला आलो आहोत आणि आमची रिटर्नची ट्रेन ही सोलापूरवरून आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.